नमस्कार, संजना एस रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. ही जी वस्तू आहे ना, दुर्मिळ आहे, लगेच मिळत नाही. तर अगोदर सांगावं लागतं का आमच्यासाठी ठेवून द्या, मग मिळते. तुम्हाला बाजारामध्ये मिळेल, प्युअर अशी ही वस्तू मिळणार नाही. आपण आता प्रमाण बघू. हे बघा, मी हा फुलपत्र घेतलेला आहे आणि हा फुलपत्र आहे ना, आता हा आपला पूर्ण 1 कप फुलपात्र झालेला आहे आणि हा एकदम प्युअर आहे. आपल्याला दिसतं, हे समजतं लगेच प्युअर आहे का. त्याच्यामध्ये पाणी मिक्स केलेलं आहे. तर याच्यामध्ये पाणी मिक्स केलेलं नाही, कारण त्याचं लेयर आहे ना, तो आत्तापर्यंत आपल्याला याच्यामध्ये दिसतो आहे. तर मी हा 1 कप चीक घेतलेला आहे. आता तुम्ही जर विकतचा आणला तर त्याच्यामध्ये कसं असतं माहिती का, आणि हा थोडासा त्याच्यामध्ये आहे. विकतचा आणला तर त्याच्यामध्ये पाणी असतो, तर ते बघूनच तुम्ही तयार करा. आता मी तुम्हाला हे दाखवते. हे बघा, हे असं जर बघितलं तर तुम्हाला हे बघा, चमच्याला कसं हे लेअर आलेलं आहे. चमच्याला असं लेअर आलेलं आहे, म्हणजे हा प्युअर आहे. दिसतं का तुम्हाला? मी तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, हा प्युअर चीक आहे. हे बघा. आपण आता दूध टाकू त्याच्यामध्ये. दुधाचं प्रमाण पण मी तुम्हाला सांगणार आहे. दूध किती टाकायचं, तर एकास एक कप प्युअर जर चीक असेल, हा गावरान म्हशीचा आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 कप दूध टाकणार आहे. पण आता दूध कसं आहे हे, तर हा थोडा पातळ दूध आहे, तर मी फुल नाही टाकणार. मी थोडा 1 कपाला थोडा कमी आहे असे मी एवढं टाकणार आहे, कारण याच्यामध्ये जास्त थोडं पाणी आहे दुधामध्ये. आणि त्याच कपाने मी गूळ घेणार आहे. हा गूळ बघा, त्याच फुलपात्रामध्ये मी गूळ घेतला आहे, तर 1 कप मी गूळ घेतला आहे. म्हणजे हा बरोबर रेसिपीसाठी आणि खाण्यासाठी परफेक्ट आपला प्रमाण आहे. तुम्हाला याच्यापेक्षा अजून गोड पाहिजे असेल तर तुम्ही अजून थोडं गूळ टाकू शकता. तर असं हा आपल्याला एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा, मी याच्यामध्ये गूळ टाकलं आहे आणि आता आपण गूळ आता त्याच्यामध्ये मेल्ट करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, चीक हा कसं आहे माहिती का, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. जसं बघा, लहान बाळ जन्माला आलं का त्याला आईचं दूध लगेच द्यायला सांगतात, कारण का त्या दुधामध्ये रोगप्रतिकारक शक्ती असते, म्हणून डॉक्टर तेच सांगत असतात. म्हणून गाईचे किंवा म्हशीचं जे दूध आपण चीक दूध घेतो ते जर ज्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर त्यांनी नक्कीच चीक दूध खावं. आणि अजून एक आहे की चीक दूध हा कोणी खाऊ नये. तर ज्याला शुगर असेल त्यांनी जास्त नाही खायचं, आणि 1 वर्षाच्या खाली जर बाळ असेल त्यांनी नाही खायचं. हे बघा, आपण सगळे हा मेल्ट करून घेणार आहे. ह्या चीक दुधामध्ये काय असतं माहिती का, भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात आणि एन्झाईम नावाचं जे त्याच्यामध्ये एन्झाईम जास्त प्रमाणात असतो, तर पचनक्रिया सुधारते. याच्यामध्ये भरपूर कॅलरीज असतात. शिवाय कॅल्शियम याच्यामध्ये भरपूर असतात. हाडे आणि दाताची मजबूतीसाठी हे खूप चांगला उपाय आहे याचं. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, हे जास्त जर आपण जेवणामध्ये खाण्यामध्ये आलं तर त्वचा आणि केसाची चांगली वाढ होते, स्किन चांगली राहते. तर बघा, हे मेल्ट होत चाललेलं आहे. आपण सगळं असं ह्या प्रकारे असं मेल्ट करून घेऊ. माझी पहिली रेसिपी पण चिकाच्या दुधाची मी वड्या बनवलेल्या आहेत. तुम्ही ती रेसिपी जाऊन बघा. ती मी साखरेची बनवलेली आहे आणि ही गुळाची बनवली. गुळाची जी आहे ना, ती खूप छान लागते. साखरेपेक्षा म्हणजे वेगळीच चव असते त्याला. शक्यतो आहे ना, जुने लोक ना गुळामध्येच बनवायचे. जे आपण रेडीमेड जे घेतो ते आपल्याला साखरेमध्ये मिळतो, पण साखरेपेक्षा गुळाच्या जो चिकाची जी वडी असते, खरवस असते, ते खूप छान लागते खायला. हे बघा, हे मेल्ट होत चाललेलं आहे. गुळ मेल्ट झालेला आहे. तर आपण काय करू, आता ह्या मोल्डमध्ये टाकून देऊ. आता टाकताना काय करायचं माहिती का, थोडं गाळून घ्यायचं. कसं असतं माहिती का, जे आपण गुळ आणतो तर त्या गुळामध्ये पण काही त्याच्यामध्ये आपण गाळणीने गाळून घेऊ. याच्यामध्ये कसं गुळामध्ये चिंपट किंवा कचरा असतो, तर गाळून घेते. तर चिकाला स्वाद येण्यासाठी आपण आहे ना, का असतं माहिती का, चीक असतो ना सुरुवातीचा, त्याला असं वैस किंवा गुळट असा वास येत असतो, म्हणून आपण याच्यामध्ये थोडी वेलची पूड टाकणार आहे. तुमच्याकडे जर जायफळ असेल तर जायफळ पण टाकू शकता किंवा वेलची पण टाकू शकता. हे बघा, ही वेलची टाकते मी. कधी पण साखर किंवा गूळ तुम्ही घालाल तर पहिला मेल्ट करून घ्यायचा आणि मगच याची वडी लावायची.
तसं नाही लावायचं. तसं लावलं तर एका जागी सगळा गोडपणा त्याचा राहतो. म्हणून असं एकजीव झाला पाहिजे गूळ किंवा साखर. तर अशा प्रकारे मी हे टाकून घेतलेली आहे. आता आपण त्याला स्टीम करायला ठेवू. आपण याला आता गॅसवर ठेवून देऊ. तर मी गॅसवर आहे ना स्टीमर पात्र ठेवलेलं आहे. मी गॅसवर इडली पात्र ठेवलेलं आहे आणि हे बघा याच्यामध्ये आता मी हा आपला जो पॉट आहे खरवसचा तो मी ठेवून दिलेला आहे. गॅस लावून घेतला. आता 10 ते 15 मिनटासाठी आपण हे स्टीम करायला ठेवून देऊ. 10 मिनटं झालेले आहेत आणि आपण बघू. मी वरून केशर टाकले होते, तर ते केशर दाखवताना आहे ना माझ्याकडून व्हिडिओ स्किप झाला, तर त्याच्यावर मी केशर पण टाकलेलं होतं. तर हा बघा आपला हा खरवस रेडी झालेला आहे आणि मी गॅस बंद केला आहे. हे बघा हवा आता वाफ निघून गेली तर कसं दिसतं ते. आणि मी हा केशर पण त्याच्यामध्ये टाकलेला आहे, तर खूप छान झालेला आहे आणि वर केशर पण आहे. आता आपण हे सुरीने बघू जरा झालं आहे का नाही. हे बघा याला अडकत नाही म्हणजे झालेला आहे, याला असं अडकत नाही म्हणजे हा झालेला आहे. तर आपण आता त्याला थंड करू आणि मग त्याच्या वड्या करू. ह्याला आपण आता थंड करू आणि मग त्याच्या वड्या करू. आता हे थंड झालेले तुम्हाला कट करून दाखवते. तर याचे बघा कसे वड्या पडलेल्या आहेत. अगदी मस्त वड्या झालेल्या आहेत त्याच्या. तुम्हाला मी काढून दाखवते कशा वड्या झालेल्या आहेत. तुम्ही माझ्या रेसिपी पहिल्यांदा बघत असाल तर मला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपी पाहायला मिळतील. मी आता तुम्हाला हे काढून दाखवते. बघा ह्या वड्या कशा मस्त झालेल्या आहेत. आणि ही रेसिपी आहे ना तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला काय ह्याच्यामध्ये मी जे फायदे सांगितलेले आहेत ते तुम्हाला समजतील. हे बघा कशी मस्त झालेली आहे. तर मी आता तुम्हाला सगळ्या काढून दाखवणार आहे. खरवसची जी तुकडी आहे जी कशी बर्फीसारखी झालेली आहे आणि तुम्हाला मी तोडून दाखवते किती छान झालेली आहे. बघा कशी मस्त आणि आतमध्ये आहे ना थोडी जाळी झालेली आहे, एकदमच मऊ आणि लुसलुशीत झालेली आहे. हे बघा याच्या वड्या कशा छान पडलेल्या आहेत. माझ्या पद्धतीने असं तुम्ही करून बघा एकदा, म्हणजे तुम्हाला पहिल्या प्रयत्नात तुम्हाला माझ्यासारखी वडी बनवता येईल. गुळामधलं खरवस खायला एकदम टेस्टी होतं. तुम्ही करून बघा एकदा. खरवसची रेसिपी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल कोणी खायची आणि कोणी नाही खायची. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.